आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत प्रभाग क्रमांक 7 मधून श्री महादेव भागोजी हुलवाण इच्छुक उमेदवार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 7 मधून पुरुष उमेदवार श्री महादेव भागोजी हुलवाण या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत। बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे। प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो मार्गी लावणार आहे। आतापर्यंत प्रभागामध्ये कुठल्याच पद्धतीचे विकास काम झालेले नाही। तसेच रस्ते, पाणी, गटार, शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते सर्व मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे। एक नौका पुरुष उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे। सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक म्हणून निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत। प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे। सर्वप्रथम सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सुज्ञ मतदारांना नम्र निवेदन। आज संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026चं जे निवडणुकीचं रणकंदन आहे त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुका जाहीर होऊन सर्व सामान्य उमेदवार NOC काढण्याच्या तयारीत आहेत, त्यांची धावपळ होत आहेत। तरी पण ज्या जनसामान्यांच्या ज्या प्रमुख आग्रही मागण्या असतात त्या आग्रही मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। त्या प्रभागनीय आम्ही अशा मुलाखती आयोजित केलेल्या आहेत। तर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधून नवीन नौके उमेदवार तरुण तळपदार शिवसेना उबाटाचे मिरज शहर प्रमुख आयुष्यमान महादेव भागोजी हुलवाण हा तरुण या ठिकाणी निवडणूक लढवणार असून आम्ही त्यांच्याशी हितगुज करत आहोत। नमस्कार, मी महादेव भागोजी हुलवाण। मी गेले 15-20 वर्ष काम करतो या भागात। त्यामुळे लोकांना संधी मला एकदा संधी द्यावं, ह्या लोकांना नगरसेवकांना 20 वर्ष संधी दिली आहे। तर ह्या लोकांनी काय केले हे त्यांना माहिती आहे। जनतेचं कामं काय असतात, गिरणी, लाईट, रस्तं हे असते, ह्याच्या इथून ह्याने काय केलं हे सुद्धा दिली नाही जनतेला। कुठल्या संतानावर बघा आज। आणि मुळात विषय काय आहे, मी स्थानिक आहे इथला। स्थानिक असताना मला जे काम करायचं आहे ह्या भागात मला काय हे होतंय ते माझं मला माहिती आहे। मग जनतेला काय होत असते ते माझं मला माहिती आहे। त्यामुळं मला फक्त आता एकदा संधी द्यावं जनतेने। आणि इथं कसं आहे, ही मातंबर आहे, पैसे देणार, पैशावर हे करणार, परत 5 वर्षात फिरकणार नाही। मला फक्त एवढंच सांगायचं, मी पैसे वाटू शकत नाही, मी यांच्याविषयी करत नाही। मी सामान्य घरातला माणूस आहे, मी सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्यामुळे मला फक्त एवढंच सांगतो, मी फक्त मला एकदा संधी द्या, ह्या संधीचं मी सोनं करणार नाही। एकदा मला संधी देऊन बघा, परत मी भविष्यात तुम्हाला मी माझ्या चुक्या जर झाल्या असतील तर मला माफ करा, परत मी तुमच्या पुढे 5 वर्षांनंतर परत तुमच्या समोर येणार नाही। धन्यवाद महादेव दादा, आपण परखडपणे आपलं मत व्यक्त करून आपल्या मनातील एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण भावना व्यक्त केल्या, याबद्दल आपल्या व्यक्तिश धन्यवाद व्यक्त करतो। आणि या ठिकाणी प्रभागामध्ये अनेक जण निवडून गेले, पण प्रभागाचा विकास झाला काय? 15-20 वर्षाचा मी नगरसेवक आहे। आज हरिवंश संतानगर माननगरचं रोड माझं मी जाणं दररोज आहे माझं। फक्त विषय काय आहे, माझी शेती तिथं आहे, मी दररोज तिथं जातो। ज्या अजून 15-20 वर्षात तिथं काही झालं नाही, फक्त नगरसेवक नावालाच आहे। 15-20 वर्षात मी काय केलं मला माहित नाही, पण ते जनतेला सुद्धा माहित नाही। जनताना एवढंच आहे माझं, फक्त ह्याचं मोडून काढायचं आपल्याला। ह्या लोकांनी दादागिरी, माइंड पॉवर, पैशावर सगळे एकत्र घेणं, हे करणं, हे करून फक्त 5 वर्षात तुम्ही 1000 रुपये मतदान जर घेत असतील, 500-1000 रुपयाच्या वर मतदानाला पैसे देत असतील तर ह्याचा उपयोग नाही। हे 5 वर्षाचा तुम्ही विचार करा, फक्त एक दिवस तुम्हाला 1000 रुपये जाणार आहेत।
5 वर्षात तुम्हाला काय दिलं ते लोकांनी? तुमच्या तिथं जावा, संताना मान्यकडे जावा, त्या ड्रेनेजचं हे घ्या, तुम्हाला रस्ता आहे का बघा. 15-20 आज त्या जुना हरिपूर रोडला तर ते ड्रेनेजचं पाणी ज्या ह्याच्यात जाते तर त्यांना ड्रेनेज लाईन काढता आली नाही अजून. 20 वर्ष झाले नगरसेवक आहे तिथे. तुम्ही काय करायचं याच्यावर? धन्यवाद दादा. आपण आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त केल्यात. प्रभागमध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, भटकी विमुक्त कुत्र्यांचा वावर आहे, तसेच अनेक समस्या आरोग्याच्या दृष्टिकोन आहेत. या ठिकाणी ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्या तुम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण करणार का, अशी जनतेला तुम्ही अपेक्षा देता का? 100% देणार. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन सांगतो, 5 वर्षात मी 100% बदल करणार. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.